जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज खरं म्हणजे अंजलीताई उमाळकर यांचं प्रवचन होतं श्रीकृष्णाष्टक या विषयावर, पण मुंबईतल्या परिस्थितीमुळे लाईट वगैरे गेल्या असल्यामुळे त्या काही वेळेवर जॉईन होऊ शकत नाहीत. त्यामुळे पुन्हा आज बोलण्याची संधी पुन्हा माझ्याकडे आलेली आहे. आजचा दिवस ऐकू येतं ना बरोबर? हां, आजचा दिवस म्हणजे आदिशंकराचार्यांचा जन्मदिवस, वैशाख शुद्ध पंचमी. आणि त्यामुळे आज मला म्हणजे आता जेव्हा समजलं तेव्हा मग मी हा विषय तयार केला आणि त्यावर आपण आता विचार करणार आहोत. आदिशंकराचार्य यांच्या ध्यानाचा एक श्लोक आहे. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मद आचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां. आदिशंकराचार्यांची गुरुपरंपरा ही जी आहे ती सदाशिव म्हणजे भगवान शंकरापासून सुरू होते. आचार्य हे मध्यमात आहेत आणि त्यानंतर झालेले सगळे आचार्य या सगळ्यांना वंदे गुरुपरंपरां, त्या सगळ्या गुरुपरंपरेचं वंदन करून आपण आज या निवेदनाला किंवा आपल्या प्रवचनाला सुरुवात करूया. अजून एक श्लोक त्यांचा फार चांगला आहे, जो आपण पूर्वी शंकराचार्यांचं साधना पंचकम आपण घेतलं होतं त्यावेळेस त्या श्लोकाचा उच्चार आपण केला होता. म्हणजे साधना पंचकममधला तिसरा जो श्लोक होता, वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशरः पक्षसमाश्रियतां दुस्तर्कात सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयतां, यावर आपण विचार करताना एक श्लोक घेतला होता. तो श्लोक म्हणजे अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हा श्लोक आपण पाहिला होता. भगवान शंकराचार्यांचा हा श्लोक आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः. कोटी म्हणजे हजारो ग्रंथ जरी आपण पाहिले तर त्या सगळ्यांचा अर्थ मी फक्त एका श्लोकामध्ये किंवा एका श्लोकाच्या अर्ध्या भागामध्येच मी सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि. आणि तो सार कोणता आहे तर ते अगदी मोजक्या शब्दात सांगतात. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म हेच सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे आणि जीवो ब्रह्मैव नापरः, असा तो श्लोक होता. आणि त्या श्लोकाच्या आधारे आता आपण आज जे आहे तर भगवान शंकराचार्यांच्या चरित्रावर थोडासा विचार करू आणि त्यांच्या एका ग्रंथावरचा विचार आपण करणार आहोत. आज जसं पंचमी आहे तसं मी नारायणरावनं म्हटलं की शुद्ध पंचमी आणि वद्य पंचमी असे 2 दिवस जर मला दिले तर आपण या पूर्ण एका शंकराचार्यांच्या रचनेवर आपण विचार करू, त्याबद्दलचं आपण बोलणं करूया. वंदू आचार्य शंकरू जो का ग्रंथार्थ विवेक चतुरू, स्मरूनी कर्मठतेचा विचारू प्रबोधन दिनकरू प्रकाशिरा. श्रीमद एकनाथ महाराजांनी जी टीका लिहिली आहे भागवताची त्यामधला हा श्लोक आहे. वंदू आचार्य शंकरू म्हणजे आचार्य शंकर म्हणजे शंकराचार्यांना आपण वंदन करू, जे का ग्रंथार्थ विवेक चतुरू, अनेक ग्रंथांमधून विवेकाचं चातुर्य जे आहे ते त्यांनी आपल्याला करून दिलेलं आहे. आणि त्यांचं विशेष काम म्हणजे सारुणी कर्मठतेचा विचारू. कर्मठपणा जो त्या काळामध्ये माजलेला होता त्या कर्मठपणाला घाव घालणारं असं प्रबोधन त्यांनी केलं. प्रबोधन दिनकरू प्रकाशिला. असे शंकराचार्य ज्यांनी जगातील अनेक ग्रंथामधून घेतलेली चातुर्य आणि विवेक म्हणजे खऱ्या अर्थाने चातुर्य आणि विवेक याची प्रतिष्ठा त्या काळी समाजामध्ये केली आणि कर्मठतेच्या शापापासून जनतेला आपल्या भक्तांना मुक्त केलं. असा ज्ञानाचा सूर्य असणारे भगवान शंकराचार्य त्यांच्याबद्दल आपण विचार करत आहोत. वंदे भाष्य शंकराय भाष्यकाराय शंकराय परमात्मने चिदानंद रूपाय अद्वैत भास्करायच.
भवशंकर देशिकम मे शरणम भगवान श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय. आता आपण विचार करू की हे जे मंडळी आहेत, हे जे संत परंपरा आहे, हे जे जगद्गुरू आहेत, त्यांचं आयुष्य फार कमी आहे. केव्हाही आपण पाहतो क्रिकेटच्या मॅचमध्ये सगळ्यात जास्त रन काढणाऱ्याचं जेवढं लक्षात नाही राहत, पण कमीत कमी वेळात जो जास्तीत जास्त रन काढतो तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. हे जसं आहे तसंच या ठिकाणी आदि शंकराचार्य वय किती तर फक्त 32 वर्षाचं. आपले स्वामी विवेकानंद वय किती तर 49 वर्षाचं, 39 वर्षाचं. भगवान श्रीरामकृष्ण परमहंस पूर्ण आयुष्य किती तर फक्त 50 वर्षाचं. ज्ञानेश्वर महाराज आयुष्य किती तर फक्त 21 वर्षाचं. म्हणजे कमीत कमी काळ जे क्रिकेटच्या भाषेमध्ये पिचमध्ये उभे राहिले, पण त्यांनी जास्तीत जास्त रन केले, त्यांनीच एवढी मोठी ग्रंथनिर्मिती केली आहे. जवळपास या शंकराचार्यांच्या ग्रंथाची जर संख्या आपण केली तर जवळपास 100च्या वर ग्रंथ आहेत. एका ठिकाणी श्री दादा कवडे यांचा एक ग्रंथ आहे, चित्तडोहावरील आनंद लहरी. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की एकूण ग्रंथरचना जी आहे 188 आहे आणि त्यामध्ये भगवान शंकराचार्यांच्या रचना आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या पीठावर जे पीठाधीश होते, आसनस्थ होते, त्यांनीसुद्धा ज्या रचना केल्या त्यांनासुद्धा आचार्यच आपण म्हणलेलं आहे. त्यामुळे 188मधला बराचसा भाग हा आदि शंकराचार्यांनी रचलेला आहे. या शंकराचार्यांचा म्हणजे विशेष म्हणजे केरळ जे आहे, कालाडी हे जे गाव त्यांचं आहे, त्या गावी त्यांचा जन्म झाला. शिवगुरू आणि आर्यांबा हे त्यांचे आईवडील, आणि त्यांना भगवंताच्या आशीर्वादाने प्रत्यक्ष शिवाने शंकराने त्यांच्या ठिकाणी हा अवतार घेतला आणि त्यांनी वयाच्या 8व्या वर्षीच वेदांताच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता मुळामध्ये पिंड हा वेदांताचा होता, मुळामध्ये पिंड हा संन्यासाचा होता, आणि म्हणून आता घर सोडून भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण बाहेर गेलं पाहिजे हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. पण आई त्यांना काही जाऊ देत नव्हती आणि म्हणून त्यांनी ही लीला केली. एका सरोवरामध्ये, एका तळ्यामध्ये स्वतः उतरले, पोहत बसले आणि नंतर तिथून बाहेर येताना म्हणतात की ती आई त्यांना पाहायला आली. अरे शंकरा, बाहेर ये, घरी चल असं म्हणत होती. तेव्हा ते म्हणतात की मला या ठिकाणी मगरीने पकडलेलं आहे. आता ती सगळी मगरसुद्धा ती भगवंताची लीलाच आहे. म्हणून ते म्हणतात, आई तू जर मला संन्यास घेऊ दिला तर ही मगर मला सोडेल, आणि तू जर मला संन्यास घ्यायला जर मला नकार दिला तर ही मगर मला आता इथेच गिळून टाकणार आहे. तर असा प्रसंग त्या आईसमोर निर्माण झाल्यावर आई म्हणते, ठीक आहे बाबा तू संन्यास घे. पण असं म्हटल्यावर यानाही आनंद झाला. पण आईचे म्हणणं दुसरं वाक्य पुढचं असं होतं की तू संन्यास घेशील, तू एकटाच आमचा मुलगा आहे, पण मला मृत्यूसमयी माझ्याजवळ कोण येईल? तेव्हा ते म्हणतात, काही काळजी करू नको, मी कुठेही असलो तर तुझ्या अंतसमयी मी पुन्हा तुझ्याजवळच येईल आणि माझ्या हातानेच तुला चिते लागणे देण्यात येईल. हे जे आहे हे वाक्य अनेक संतांच्या ठिकाणी आपण पाहतो. समर्थांच्या ठिकाणी सुद्धा असंच आहे. समर्थांनीसुद्धा आईला दर्शन दिलेलं आहे शेवटी. तर असे हे शंकराचार्य ज्यांनी अनेक रचना केलेल्या आहेत. त्यांच्या अनेक रचनांमधलं विशेष म्हणजे विवेक चूडामणी, सगळे अध्यात्मपर ग्रंथ आहेत. विवेक चूडामणी, त्यानंतर निर्वाण षटकम म्हणजे आत्मषटक, त्यानंतर मनीषा पंचकम, नंतर येतं शिवापराध क्षमापन स्तोत्र, साधना पंचकम, असे अनेक ग्रंथ त्यांनी रचलेले आहेत. आणि म्हणून त्या शंकराचार्यांची आज जयंती आहे. आणि शंकराचार्यांच्या जयंती नुसती साजरी करण्यापेक्षा आपण त्यांच्या ग्रंथाचा एक अभ्यास करूया. असं करून आपण मागे साधना पंचकमच्या 5 श्लोकावर विचार केला. मनीषा पंचकम असे पंचकम असणारे 5-5 श्लोक असणारे त्यांच्या अनेक रचना आहेत. त्यापैकी आज जो आपण विचार करणार आहोत तो त्यांचा एक ग्रंथ, जो प्रश्नोत्तरी म्हणजे आद्य शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरी या ग्रंथाचा आपण थोडासा विचार करणार आहोत. आज जेवढं होईल तेवढं आपण पाहू. यामध्ये जे अभंग आहेत ते अभंग काहीतरी 62 वगैरे त्यांचे श्लोक आहेत. त्या 62 श्लोकाचा थोडक्यामध्ये आपण 62 पण नाही 32 श्लोक आहेत यामध्ये. त्यामुळे हळूहळू आपण याचा विचार करणार आहोत या शुद्ध पंचमी आणि वद्य पंचमी अशा दिवशी. श्रीमद आद्य शंकराचार्यांचा प्रश्नोत्तरी हा जो ग्रंथ आहे त्यामधले म्हणजे साधकांनी विचारलेले प्रश्न आहेत आणि आदि शंकराचार्यांनी त्यांना दिलेली उत्तर आहेत.
आता ही जी प्रश्न उत्तरं आहेत, ही प्रश्न उत्तरं साधारणपणे सगळ्याच ग्रंथामध्ये गुरुशिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग असं जे समर्थ म्हणतात, त्याच परंपरेने हे प्रश्न विचारलेले आहेत. किंबहुना या प्रश्नांवरूनच अनेक ग्रंथ तयार झाले असं मला तरी वाटतं. त्यामधला आपण पहिल्या श्लोकाचा विचार करू. पहिला श्लोक जे आहे, अपार संसार समुद्रमध्ये सम्मज्जतो मे शरणं किमस्ति गुरो कृपालु कृपया वदैत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. अपार संसार समुद्रमध्ये म्हणजे अपार अशा म्हणजे अपार म्हणजे पार करून जाण्यास कठीण अशा या संसार समुद्रामध्ये सम्मज्जतो मे शरणं किमस्ति, आणि तिथे तरुण जाण्यासाठी मी कोणाला शरण गेलं पाहिजे. किमस्ति गुरो कृपालो कृपया वदैत, आणि सद्गुरू तुम्ही आम्हाला या ठिकाणी मार्ग दाखवा, आणि विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. आता हे समुद्रामध्ये तरुण जाण्यासाठी नौका पाहिजे. आता ही नौका कोणती आहे याबद्दलचा प्रश्न पहिल्या श्लोकामध्ये आचार्य शंकराचार्यांना विचारला, आणि तेव्हा ते सांगतात, ते जे आहे त्याला प्रश्नोत्तर रूपाने ते सांगतात. आता आपण आपल्या उपासनेमध्ये अजून एक सज्जनगडावर समाधीजवळ म्हणायचे काही श्लोक आहेत. त्यामधलं आहे, त्रिविध तापहारक हे गुरुपाय भवसिंधू सीतारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निजगुज हे गुरुपाय, भक्तिपंथासी लाविती हे गुरुपाय, नयनी रघुवीर दाविती हे गुरुपाय, पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय, सहज शांतीचे आगर हे गुरुपाय, रामदासांचे जीवन हे गुरुपाय, सकळ जीवासी पावन हे गुरुपाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरूंच्या चरणपादुका जे आहेत त्यांचं जे महत्त्व जे आहे ते या दृष्टीने सांगितलेलं आहे. भवसिंधूसी तारक हे गुरुपाय. हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी तारक काय आहे, तर हे सद्गुरूंचे पाय आहेत. म्हणून आपण लक्षात घ्या, सगळ्या संतांनी सद्गुरूंचा महिमा वर्णन केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 24 ऑक्टोबर 1979 या दिवशी आपले साखरखेडा निवासी श्री प्रल्हाद महाराज हे अकोल्यामध्ये दवाखान्यामध्ये होते, अत्यवस्थ होते. त्यावेळेस ते त्यांचे शब्द आहेत, धरा 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 सद्गुरू चरण धरा, म्हणजे आपल्या सद्गुरू चरणाचा आश्रय घ्या, असे त्यांचे शेवटचे शब्द होते. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो सगळीकडे रामकृष्ण परमहंससुद्धा सांगतात की त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये सगळे मासे जे आहेत ते त्या जाळ्यामध्ये अडकतात, पण काही मासे मात्र खरंच हुशार असतात, जन्मताच हुशार असतात, किंवा संस्कृतीने पूर्वसंस्काराने ते हुशार झालेले असतात, आणि ते काय करतात की तो जो कोळी उभा आहे त्याच्या चरणाचाच आश्रय घेतात, आणि त्यामुळे त्याचं जाळं कितीही चांगलं असो, कितीही चांगल्या प्रकारचं असो, क्वालिटीचं असो, तरी ते त्या जाळ्यामध्ये कधीच अडकत नाही. आणि हे जे आहेत भक्त, हे जे आहेत मासळा, जे ज्यांनी सद्गुरूच्या चरणाचा आश्रय घेतला आहे, ते या भवसागरातून पार तरून जातात. सम्मज्जतो मे शरणं किमस्ति, म्हणजे कोणाला आम्ही शरण जावं, तर सांगतात विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. आता या म्हणजे आपण काल परवाच पाहिलं आपल्या दादासाहेब देशमुखांच्या याच्यामध्ये 7व्या अध्यायामध्ये आर्त, जिज्ञासू, ज्ञानी असे भक्ताचे प्रकार पाहिलं. तर आर्त आणि जिज्ञासू जो आहे त्याच्या ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो, आणि म्हणून तो म्हणतो, आत्तापर्यंत असे जो साधक आहेत ते म्हणतात की या समुद्रामध्ये तर खारं पाणी आहे. आता या खाऱ्या पाण्यामध्ये आपण उतरल्यानंतर ते काही ना काही खारं पाणी आपल्या नाकातोंडात जाणारच आहे आणि आपला जीव गुदमरणार आहे. पण आपल्या या संसारामध्ये, संसाररूपी या भवसमुद्रामध्ये आपण जेव्हा आपलं जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की या ठिकाणी आपल्या ठिकाणी सत्ता असते, संपत्ती असते, यश आहे, भोग आहे, कीर्तीच्या मागे आपण लागलेलो असतो. तर ह्या ज्या सगळ्या खरं म्हणजे नौकाच आहेत या एका प्रकारच्या. पण कोणती नौका तरून जाते आणि कोणती बुडती, तर या ज्या नौका आहेत सत्ता, संपत्ती, यश, भोग, कीर्ती, या सगळ्या जाड पुठ्ठ्याच्या नद्या आहेत. पुठ्ठा म्हणजे आपल्याला माहिती कागदापासूनच तयार झाला. आता कागदाच्या किती जरी जाड पुठ्ठ्याच्या नौका केल्या तरी आपण पाहतो अगदी हलक्या कागदाची जरी नौका केली ती पाण्यामध्ये लहान मुलं लहानपणी सोडतात, आपणही सोडल्या होत्या. 1-2 मिनटं झालं की ती लगेच पाण्यामध्ये बुडून जाते. थोडी चांगल्या प्रकारची जर घेतली तर ती थोडं अंतर 5-10 फूट तरी ती त्या पाण्याबरोबर वाहत जाईल. अशा या सगळ्या नौका आहेत.
पण हा भवसागरातून पार करण्यासाठी जी नौका आपल्याला पाहिजे ती नौका कशी आहे की ती जी आपल्याला पहिलं तीरावर घेऊन जाणार आहे ती नौका म्हणजे सद्गुरू चरणाचा आश्रय, ती नौका म्हणजे भगवंताचं नाम. म्हणून आणि ते पहिलं पार जाण्यासाठी ही नौका सद्गुरूने आपल्यासाठी ठेवलेली आहे. कारण सद्गुरू म्हणा किंवा आपले सगळे संत मंडळी जी आहेत ती यांनी या नामाच्या जोरावर भवसागर पार केलेला आहे. आणि आता मी पार करून आलेलो आहे, आता या नौकेचा मला आश्रय किंवा त्याला आपल्या संग्रहात ठेवण्याची गरज नाही, अशा प्रकारे तिचा त्याग केलेला नाही. पण ती इतर भक्तांनासुद्धा नेण्यासाठी त्या नावेचा उपयोग होईल आणि म्हणून ती नौका त्यांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे. पण आपण जे आहे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या भरोश्यावर आपल्याला असं वाटतं काय एवढीच तर नदी आहे, मी पार करून जाऊ शकतो, मला चांगलं पोहता येतं, असं म्हणून जो पोहणं त्या धारेमध्ये उतरतो तो निश्चितच त्या ठिकाणी बुडून जाणार आहे. आणि म्हणून मी करता म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप. म्हणून हे तरुण जाण्यासाठी आपल्याला काय आहे, किंबहुना ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत दिलेलं आहे, ते आयलीकडेच तरले मायाजाळ. म्हणजे भवसागर हा सागर आहे, भवसागर आहे, पण भव म्हणजे हे जे होत आहे हे जर अनित्य असेल तर तो सागर किती सत्य असेल, तो सुद्धा अनित्यच आहे. आणि हे समजण्यासाठी सगळं वेदांत आहे, हे समजण्यासाठी अनेक ग्रंथ आहेत की मुळामध्ये हा संसारच जर असा नाशवंत असेल मग त्यामध्ये सागर काय आणि त्यातलं तरुण जाणं काय, या सगळ्या गोष्टी म्हणजे खोट्या ठरतात. आणि मग काय खरं आहे ते शंकराचार्यांनीच आपल्याला सांगितले आहे. ते म्हणतात की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, जर जगत मिथ्या आहे तर या सागराचा काय उपयोग. या सागराच्या दोन किनारा अलीकडे पलीकडे ह्यासुद्धा भाषा ज्या आहेत त्यासुद्धा त्या मिथ्या होतात. आणि जीव ब्रह्मैव नापराहा, म्हणजे सत्य काय आहे ते फक्त ब्रह्म आहे. आणि या ब्रह्माचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, ज्यांनी हे ब्रह्मपद प्राप्त केलेलं आहे त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला सांगतात की एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. म्हणजे असा तरी जाणतेने गुरु भजिजे, जाणत्याचे धरावे पाय. म्हणून जाणता जो असेल, जो ज्यांनी हे सगळं जाणलेलं आहे आणि खरं ब्रह्मतत्व जे आहे त्याचे ज्यांना साक्षात्कार झालेले आहे, अशा सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय जर आपण घेतला तर आपण त्या ठिकाणी तरुण जाऊ शकतो. आणि म्हणून अशा वेळेस या ठिकाणी हे जे चरण शब्द आहेत, चरण म्हणजे कसे की ते सगुणवाचक आहे. जेव्हा चरण किंवा पाय आपण जेव्हा म्हणतो, सगुणामध्ये ती मूर्ती असेल तेव्हा चरण असतील ना, अर्थात नसेल तर मग ते निर्गुणामधले चरण झाले, निर्गुण पादुका आपण जे म्हणतो दत्तात्रयाच्या. पण सगुणामधले जे पाय आहेत, सगुणामधले जे चरण आहेत, त्यासाठी ते सांगतात की ही नौका कशी आहे की त्याचा तुम्ही आश्रय घ्या, त्यातच तुम्ही चिंतन करा आणि असं केलं तर तुम्हाला त्या ब्रह्मपदावर जाता येईल. आणि ते जाणं कसं की अहंता सांडूने स्वानंदे सुखी झाले, दासबोधातली पुन्हा ओवी आली पा, या नरदेहाची संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूने स्वानंदे सुखी झाले. म्हणजे सगळ्यात मोठा धोका कोणता आहे, तो अहंतेचा आहे, अहंकाराचा आहे. आणि तो अहंकाराचा धोका जावा. आणि म्हणून शंकराचार्यांनी अनेक रचना ज्या केल्या त्यामध्येच आपण पाहतो की ती निर्वाण षटकम जे आहे त्यामध्ये तेच सांगतात की न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ, अहम भोजनो नैव भोज्यम न भोगता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता माझं जर स्वरूप असं चिदानंद रूप आहे असं जर आपण घेतलं तर मग अहंकार आला कुठून. अहंकार हा नाहीच, कारण देहबुद्धी असेल तर अहंकार आहे. तर देहबुद्धी क्षीण होण्यासाठी म्हणून साधना, आणि साधनेसाठी काहीतरी मार्ग पाहिजे, साधनेसाठी काहीतरी आपल्याला मंत्र पाहिजे, जप पाहिजे. आणि तो आपल्याला सद्गुरूने तेव्हा ते आपल्याला देतात किंवा आपल्याला असा अनुग्रह होतो, तेव्हा त्या अनुग्रहाच्याद्वारे आपण तो भवसागर सहजपणे पार करून जाऊ शकतो. साधं उदाहरण आहे, रात्री आपण एखाद्या स्टेशनवर जातो, रात्री गाडी येते, गाडीमध्ये आपण बसतो आणि सकाळ झाली की आपल्या गंतव्याला मुंबईला, पुण्याला, नागपूरला कुठेही जाऊन पोचतो आपण. आता हे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण तिथे गेल्यानंतर रात्रीची वेळ आहे तर म्हणून गेले की लगेच आपण झोपतो. त्यावेळेस आपण हा विचार नाही करत की रात्रभर हा ड्रायव्हर गाडी चालवणार आहे, तो नीट चालवेल का, त्याला नीट येतं का, असं काही विचार करत नाही, कारण आपण त्यावर पूर्ण विश्वास टाकलेला असतो. म्हणून सद्गुरूंच्या सामर्थ्यावर सद्गुरूंची निष्ठा, सद्गुरूंबद्दलची निष्ठा साधकाच्या मनामध्ये पूर्णपणे असणे आणि त्यांच्या शब्दांचा अवेअर न करणे,
ते सांगतील त्याप्रमाणे राहणे हे साधकाचं काम आहे. आता आपण या चरित्रात पाहिलं आणि आता या वर्षभर आपल्या डोक्यामध्ये ते चरित्र म्हणजे सारखं फिरत आहे. ते चरित्र म्हणजे आपल्या रघुनाथ स्वामींचं चरित्र. त्यामध्ये आपण पाहतो जिवाजी पंत त्यांचे भाऊ, त्यांना झालेला मुलगा, त्याचं नाव नरसिंह, ते सांगतात की या मुलाला तुम्ही नीट जपा. पण कितीही नीट जपा म्हणलं तरी पण ते जिवाजी पंत त्याला मारतात, त्याच्यावर म्हणजे बाहेरचा राग त्याच्यावर काढतात आणि मग त्याला त्याचं देहावसान होतं. मग ते म्हणतात की हे सगळं प्रारब्धात लिहिलेलं आहे. जे काही घडत आहे हे सगळं आपल्या प्रारब्धानुसार घडत आहे. त्याला कोणी काही करू शकत नाही. आणि म्हणून ते संत सांगतात, भगवान श्रीकृष्णाचं हेच सांगणं आहे की प्रत्येक जीव आहे तो आपल्या आपल्या कर्मानुसार हे सगळं भोगत असतो आणि त्याला त्या कर्मानुसार कर्म जे आहे ते कशाप्रकारे करायचं हा विवेक, ही बुद्धी त्याच्याजवळ आम्ही दिलेली आहे. आता त्याचा वापर त्याने कसा केला याच्यावर त्याचं सगळं पुढचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्या कर्मामध्ये, त्याने केलेल्या पूर्वकर्मामध्ये मी कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही. पण जोपर्यंत तो शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला माझ्या धामामध्ये मी नेणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणून भगवंत म्हणतात की मी पराधीन आहे, म्हणजे माणूसच पराधीन आहे. पण भगवंत म्हणतात मी त्याने केलेल्या कर्मामध्ये कुठलीही ढवळाढवळ करत नाही. पण फक्त त्याने जर माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला तर मग मात्र मी त्याला भवसागर पार करून जाण्यासाठी मदत करेन. आणि म्हणून या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न विचारलेला होता की गुरु कृपालो कृपया वदयित विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. आणि म्हणून ती नौका जी आहे ती गुरुकृपेची जी आहे, आपले भगवान रामकृष्ण परमहंस म्हणतात सद्गुरुकृपेचा वारा हा वाहतच आहे. समुद्रावर गेल्यानंतर समुद्रावर वारा नाही. आता या 2 दिवसामध्ये समुद्राच्या वाऱ्याचं खूप मोठं दर्शन, रुद्ररूप तिकडे अलिबाग, मुंबई समुद्रकिनाऱ्यावर सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आपण सुद्धा त्याचे चित्र पाहतो आणि मग तेव्हा भगवंताशिवाय दुसरा विचार मनामध्ये येत नाही. म्हणजे सगळं जेव्हा अनुकूल असतं तेव्हा भगवंताचा विसर होतो आणि सगळं जेव्हा प्रतिकूल असतं किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा होत असतं तेव्हा भगवंता तू आम्हाला या ठिकाणाहून सोडव, असं मनामध्ये जो विचार येतो किंवा भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होती. आणि ही जाणीव करून देणं हे सुद्धा भगवंताचं काम आहे. कारण माझा भक्त माझ्या नामाच्या उपासनेने माझ्यापर्यंत यावा ही भगवंताची इच्छा असते. आणि म्हणून आलेलं विघ्न, आलेलं संकट, आलेलं वाईट परिस्थिती ही सुद्धा खऱ्या अर्थाने साधकाला भगवंतापर्यंत नेण्यासाठी कारणीभूत होते. आणि म्हणून न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख असं सांगितले. आणि समुद्र ऐसे साठवणं तो सत्वगुण, या दोन्ही गोष्टी आपल्याला समर्थाने सांगितलेल्या आहेत. म्हणून सत्वगुण कोणता तर समुद्र ऐसे साठवणं, म्हणजे परिस्थिती कशी असो आपण त्यातून मार्ग काढला पाहिजे. आपली उपासना, आपलं सातत्य हे आपण टिकवलं पाहिजे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून या पहिल्या श्लोकाचा आपण विचार केला आज. मला वाटतं आता वेळ होत आली आहे ती, म्हणून आद्य शंकराचार्यांच्या या प्रश्नोत्तरी याच्या 32 श्लोकांचा आपण विचार करणार आहोत. त्यामधला हा पहिला श्लोक जो आहे की हा भवसागर पार करून कसा जावा असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर त्याने सांगितलं. आता दुसऱ्या श्लोकामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या मनातले जे विचार आहेत त्याचा ती प्रश्न या ठिकाणी साधकांनी आदिशंकराचार्यांना विचारलेले आहेत. बद्धो हि को विषयानुरागी कावा विमुक्तीर विषये विरक्ती को वास्ति घोरो नरक स्वदेह तृष्णाक्षय स्वर्गपदम किमस्ती. म्हणजे खऱ्या अर्थाने बद्ध कोण आहे त्याचं उत्तर ते देतात थोडक्यामध्ये की विषयांवर प्रेम करणारा हा बद्ध आहे. आणि खरी मुक्ती कशात आहे तर या विषयांपासून वैराग्य निर्माण होणं याच्यातच मुक्ती आहे. आणि भयंकर नरक कुठे आहे? नरक म्हणजे जे सगळे भागवतामध्ये सांगितले 28 नरक सांगितलेले आहेत, तर असे नरक कुठे आहेत असा प्रश्न विचारला. तेव्हा आदिशंकराचार्य उत्तर देतात हे सगळे नरक आपल्या शरीरातच आहेत. आणि आता म्हणतात की यातून आता स्वर्गप्राप्ती म्हणजे काय? स्वर्गप्राप्ती म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी तृष्णा, आपल्या ठिकाणी असणारी हाव, आपल्या ठिकाणी असणारा सारखा पाहिजे पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे, हा जो भाव असतो तो भाव नष्ट होणे म्हणजे स्वर्गप्राप्ती आहे. म्हणजे खरं सुख जे आहे ते त्यामध्ये आहे की जे अनित्य आहे त्याचा त्याग आणि नित्य जे आहे त्याची साधना, त्या ठिकाणी आपलं मार्गक्रमण होणं हेच महत्त्वाचं आहे असा सांगणारा दुसरा श्लोक आहे. तर दुसऱ्या श्लोकाचा विचार आपण आता पुढच्या वेळेस करूया. आज ही संधी अनायास आपल्याला मिळालेली आहे. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या आजच्या जन्मदिनी आपण थोडक्यामध्ये त्यांचं चरित्र पाहिलं आणि त्या चरित्राच्या नंतर या शंकराचार्यकृत
प्रश्नोत्तरी यातील पहिल्या श्लोकाचं विवेचन आपण पाहिलं. हा दुसरा श्लोक आहे. जो बद्ध कोण आहे तो विषय अनुरागी आणि मुक्त कोण आहे तो विषय विरक्ती, आणि नरक कोणता आहे तो स्वदेह नरक आहे आणि तृष्णानाश हेच स्वर्गप्राप्ती आहे, हे सांगणारा दुसरा श्लोक. याच्याबद्दलचा विचार आपण आता पुढच्या वद्यपंचमी, शुद्ध आणि वद्यपंचमीला आपण हा विषय घेणार आहोत. तर पुढच्या वद्यपंचमीला आपण करूया. या ठिकाणी मी थांबतो. आज अनायासं मला हा जो योग जुळून आला, शंकराचार्यांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने योग जुळून आला आणि अनायासं त्यांची आज जयंती होती. त्या जयंतीनिमित्त आदिशंकराचार्यांना त्यांच्यापदी नमस्कार करून या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली वो हरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.